पाल्यांना ऑलराऊंडर बनवायचंय? चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न, याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार. होय, तेही कमी खर्चात. तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार. वाट कसली बघताय? वीक्षा आर्ट्सला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क वीक्षा आर्ट्स, श्रुती देवकर. आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्यानजीक, कराड रोड, विटा. मोबाईल नंबर 9618870999. टीप: इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही. वेलकम टू वीक्षा. माझं नाव श्रुती देवकर आहे. रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे. तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिअलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकताय. ही कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते. तर आता आपण समर स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे. इथे स्टुडंट्ससाठी खास ऑफर्स पण आहे. तर अवश्य भेट द्या वीक्षा आर्ट्स. थँक्यू. आम्ही जॉईन केले, तुम्ही पण करताय ना? या उमेदवाराची बदनामी पडली महागात. गुन्हा दाखल. अतिउत्साही कार्यकर्त्यांनो सावधान. सांगली लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी करणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत काही अतिउत्साही कार्यकर्ते प्रचारात वाहवत जातात. त्यांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी सोशल मीडियावर बदनामी करून मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य केल्याबद्दल दोघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी सांगली लोकसभेचे अपेक्षित उमेदवार विशाल पाटील व त्यांच्या कुटुंबांची सोशल मीडियावर बदनामी केली होती. या प्रकरणी विशाल पाटील यांचे प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी संशयित तानाजी जाधव राहणार सांगली, शुभम शिंदे राहणार घाटनांद्रे या दोघांविरुद्ध फिर्याद दिली होती. लोकसभा मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी संशयित तानाजी जाधव याने इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब न्यूज पोर्टलवर लिंक टाकून विशाल पाटील व त्यांच्या कुटुंबांची सोशल मीडियावर बदनामी केली. मतदारांवर प्रभाव पडावा या हेतूने दादा कुटुंबांची बदनामी करण्याच्या उद्देशाने जाधव याने हेतुपुरस्सर लिंक बनवून ती प्रसारित केली. तसेच विशाल पाटील यांचा व्हिडिओ तयार करून बदनामी केली. संशयित शुभम शिंदे यानेही खासदार संजय काका जनसंपर्क नामक व्हॉट्सअप ग्रुपवर मदन भाऊ गट, विशाल पाटील यांच्यापासून अलिप्त, विशाल पाटील यांची सीट धोक्यात अशा मजकुराचा व्हिडिओ आणि इतर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले. दोन्ही संशयितांनी उमेदवाराची प्रतिमा मलिन करून मतदारांवर गंभीर परिणाम होण्यासाठी बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार भारतीय दंडविधान 171 ग 505 4 नुसार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.